नमस्ते माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी तुमची वसीमाताई तुमच्यासाठी परत घेऊन आलेले नवीन घडामोडी, नवीन माहिती आणि सत्य माहिती तुम्हाला वसीमा काजी या यूट्यूब चॅनलवरच भेटते. तर खूप साऱ्या भगिनी माझ्या नवीन ह्या चॅनलवर येतात आहे. त्यांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करावी आणि पुढे शेअर करावं. आज कमीत कमी 15 ते 20 दिवस झाले मी व्हिडिओ केला नाही. त्याचं एकच कारण होतं की माझ्या गळ्यामध्ये इन्फेक्शन झालं होतं, थोडं छोटीशी सर्जरी झाली आणि आता मी ठीक आहे. त्याच्यामुळे जास्ती बोलायला मला डॉक्टरांनी नाही बोलले होते, म्हणून व्हिडिओ केला नाही. कुणाला घाबरून व्हिडिओ केला नाही, कारण कोणी बोललं मला करू नका असं कधीच होणार नाही. मी कुणाला घाबरत नाही, कारण मी अशा काही चुकीची कामं करत नाही. मी अंगणवाडीच्या कायद्यात राहून अंगणवाडीत चालवून नंतर माझं समाजसेवा सुरू असते. आणि अंगणवाडी म्हणजे समाजसेवाच आहे काय, आपल्याला वेतन नाही, मानधन नाही, ती पण समाजसेवाच आहे. पण हे बघा, बोलणाऱ्याच्या तोंडावर झाकण नाही. आपल्या गावात म्हणतात ना, माझ्या ज्या गावच्या महिला खास करून मला आवर्जून फोन करतात, व्हॉट्सअप टाकतात, विहिरीला झाकण नाही तसं तोंडाला पण झाकण नाही. म्हणून कोण काय बोलतं तिकडे लक्ष द्यायचं नाही. मी कशी आहे, मी कशी वागते, माझ्या मनाने माझी साथ दिली पाहिजे. कारण रात्र जेव्हा आपण बेडवर झोपतो तेव्हा आपण एकटे असतो, बरोबर आहे ना तायांना? तर आपल्याला झोप आली पाहिजे गाढ, तरच आपण दिवसभर काहीतरी चांगलं काम केलं आहे. रात्री आत्मा आपला मन झोपू देत नाही, तळमळ असते. दिवसभर जर कुणाला वाईट बोललो आपण तर बघा कसं होतं का नाही, घुटमळल्यासारखं तायांना. तर कुणाला वाईट बोलायचं, अपशब्द वापरायचा, हे सगळं सोडून चांगलं काहीतरी त्यांच्या जीवनात घडामोडी घडवून आणायच्या. आज आपण आपण गणतंत्र दिवस साजरा केला 80 वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळून. काय स्वातंत्र्य झालं तुम्हीच थोडं लक्ष द्या त्याच्याकडे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किती काम आहे, स्वातंत्र्य किती आहे. पण अंगणवाडीची नोकरी माझी एवढी आवडती नोकरी आहे, एवढा फेवरेट जॉब आहे, मी कधीच सोडू शकत नाही. मी मार्ग काढेन, भाग घेईन, भाग घेणार नाही. भाग 2 प्रकारचे असतात, मी नेहमी म्हणते. एक भाग घ्या आणि एक भागलो. भागलो नाही, आपण भाग घेणाऱ्या बायका आहेत, भाग घेणाऱ्या महिला आहेत, आपण प्रश्नाचे समाधान करणारे लोकांच्या महिला आहेत. खूप त्रास झालेला आहे माझ्या BLO भगिनींनी ज्यांनी ड्युटी केली, पण त्यांना मान सन्मान पण समाजात खूप भेटलेला आहे, ते पण मी बघितलेलं आहे. तर बघा, जेव्हा तुमचं नाव होत असतं तेव्हा तेवढंच तुमच्या पाठीमागे बोलणारी लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार, हे लक्षात ठेवा. हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार, लक्षात ठेवा. मी आधी माझं इंट्रोडक्शन का दिलं, आता थोडं गळा ठीक आहे. बघा, 10 15 मिनटं व्हिडिओमध्ये बोलावं लागतं आणि माझे व्हिडिओ तर मोठे असतात, म्हणून मी बोलले नाही. थोडासा प्रॉब्लेम होता, तो संपला. आता मी चांगली आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. आज तुमच्यासमोर बोलत आहे, ठणठणीत आहे. आणि तायांनो, तुम्हाला एक गोष्ट मी सांगते, कधीच कोणत्या गोष्टीसाठी हळहळत बसायचं नाही. गेलं भूतकाळ, तो भूत असतो, गेला आपल्या पाठीमागचं. भविष्यकाळ येणार आहे, वर्तमान काळात जगायचं आपल्याला. आता वर्तमानात काळात काय चाललं आहे, ज्यांची पात्रता आहे, ज्यांनी पदवी आहे, त्यांनी सुपरवायझरचं फॉर्म भरा. आव मेरे आंबे सामने माझ्याशी सामना या तायांनो, मज्जाच वाटेल. माझ्या मैत्रिणी सुपरवायझर झाल्या, मला माझ्या एवढी खुशी कोणाला नाही होणार. पण आता सध्या केस टाकायची, हे करायचं ते करायचं मला नाही वाटत हो तायांनो. ज्यांनी खूप मेहनत करून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे, त्यांना आपल्याला संधी द्यायची आहे. होऊ द्या मुख्य सेविका. आपण सेविका होऊन पण त्यांच्यासारखंच राहू, त्यांना मुख्य सेविका होऊ द्या, ते आपल्यासारखे राहतील. काय नाही फरक पडत. आपल्या शब्दावर, आपल्या बोलण्यावरून दुनिया चालते. मी जशी बोलते तशी मला उत्तर भेटणार. आरे तर का रे, अगं तर का गं, बरोबर आहे का नाही? म्हणून मुख्य सेविकांचं पात्रता नाही. 10वी 12वी महिला ज्या शिकल्यात, जाऊ द्या. आपल्या पदवीधर महिला आपल्या भगिनी होत आहेत तर होऊ द्या. आणि मुख्य सेविकेच्या ह्याच्यावर मी कधीच जास्त इंटरेस्ट घेत का नाही, कारण मला मुख्य सेविकाचा जॉबच आवडत नाही, तुम्हाला खरं सांगते. कारण मी बघितलं आहे त्यांना. काही माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी मुख्य सेविका. तर तुम्ही असं नका बोलू की मुख्य सेविकेच्याकडून बोलतात, तसं नाही. काही खूप चांगलं काम करतात मुख्य सेविका, त्यांना अप्रिशिएट करण्यासारखं आहे. काही खूप वाईट वागतात,
त्याचा त्याचा स्वभाव असतो. चांगल्या स्वभावाची लोक एकच घरात असतात आणि वाईट स्वभावाची लोक पण त्याच घरात असतात आणि आपल्या हाताची बोटं पाचती पण सारखी नाहीत. तर आपण वेगवेगळ्या समाजातून, वेगवेगळ्या घरातून, वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेले लोक आहेत. मग आपले विचार कसे एक असणार, वेगळे असणार. वेगळ्या विचारांची जुळवाजुळवी करून घेणे ह्यालाच आपले चांगले माणूस म्हणतात. बरोबर आहे का नाही? कधीतरी आपण मिक्स पुलाव करतोच, कधीतरी व्हेजिटेबल खाऊन खाऊन रोज एक भाजी खातो, पण शेवट एका दिवशी सगळ्या भाज्या एकत्र करून आपण मिक्स पुलाव करतो ना. कशासाठी करतो ना, मग खाण्यासाठीच करतो ना. मग त्याला काय एवढं? तर आपल्याला आनंदात राहायचं, सुखात राहायचं, आपल्या मुलाबाळांना स्वतःचा आशीर्वाद भेटावा हे करायचं. तर माझ्या तायांनो, मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की जे मी आज तुम्हाला सांगणार आहे मुख्य सेविकेविषयी, ते ऐका. एक आता प्रत्येक प्रकल्पात 10-10, 11-11 बीट जिथे आहेत तिथे 3 किंवा 4 मुख्य सेविका, सगळ्या सेविकांचे मानधन काढायचे. 250 सेविका मदतनीस, डबल 500. किती झाली त्यांना कामं, मानधन काढा, हे करा. तर ते बोलायचं, अहो तुम्ही जुळी मुलं झालं तर सेविका म्हणून एवढं घाबरता, आम्ही तिळी मुलं सांभाळतो. म्हणजे 3 बीट. त्यांना पण त्रास आहे. त्रास सगळ्यांनाच आहे सध्या. हे शासन हिटलरशाही आलेलं आहे. यांना गोरगरिबांकडून फक्त कामं करून घ्यायची आणि गोरगरिबांची पिळवणूक करायची. जसे हवालदार आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, मानधनी लोक, जास्त करून मानधनी लोकांवर खूप अन्याय होतो आणि आम्ही सगळी कामं करायची. ट्रॉफ्या ह्यांनी घ्यायचा, विजय ह्यांनी घोषित करायचा. त्याच्यापेक्षा मी काय म्हणते, 3 तास व्यवस्थित अंगणवाडी चालवायची आणि दुसरी कामं करायची. ह्याच्या जास्ती मागं लागायचं नाही. पण घेऊया मागून, घाबरायचं पण नाही. होईल बदल, होईल. आज आपण लढलो तर आपल्या येणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी पिढींसाठी तरी चांगलं होईल. तर जेव्हा आज आंब्याची झाडं लावतो तर नातू खातो, तोपर्यंत आपल्याला थांबायचं. आता माझ्या काही बहिणी मदतनीस म्हणून आल्यात, खूप घाई आहे. त्यांना नाही माहिती, त्यांना समजवा. त्यांना वाटतं की अंगणवाडीची नोकरी एक जॉब आहे. 3 वर्ष झालं की माझं प्रमोशन झालं पाहिजे आणि 5 वर्षात मी मुख्य सेविका झाली पाहिजे आणि कुठंतरी दुसरं काम करण्यापेक्षा एक टीचर म्हणून मला पदवी मिळेल, त्या आशेने आल्या. त्यांना नाही माहिती की किती आपल्याला कष्ट करून पुढे यावं लागतं. ज्या जुन्या आहेत, 20-20 वर्षामागच्या मदतनीस घ्या, सेविका घ्या, त्यांना सगळे कष्ट माहीत, तर त्यांना जाणीव आहे. आता आपण हे पण बोलू शकत नाहीत की नवीन मुलींना काय येत नाही. कॉम्प्युटर, मोबाईल पाण्यासारखं चालवतात, कामं करतात. आता सगळ्यांना डिजिटल केलं आहे, त्यामुळे आपल्याला डिजिटल व्हावं लागलं आहे. तर काहींना आपल्याला राग येतो. तर आपल्यासारखं आता लिहिणारी रजिस्टर गेली, आपणच बोलत होतो रजिस्टर बंद करा, तर आता त्यांनी सगळं मोबाईलवर काम केलं आहे. तर आपल्याला सेविकेचं काम करणं, जे 10वी-12वी शिकल्यात त्यांना अडथळे येतात. मग मुख्य सेविकेची कामं तर खूप अवघड असतात. तर पदवीधर मुख्य सेविका महिला होत आहेत. माझे विचार कुणाला आवडत नसतील नक्कीच, पण मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी आता ज्या होणार आहेत त्यांना होऊ द्यावा. बाकीच्यांचा त्रास वाचेल, त्यांचं वय तरी निघून नाही जाईल आणि त्या होतील. 50चं ठेवलं आहे त्यांनी, ठीक आहे बाबा. नंतर 20 वर्षच राहतील, 10-12 वर्षच नोकरी राहते. 55ला घेतल्यावरती किती वर्ष नोकरी करणार ती बिचारी. त्याच्यापेक्षा 50ला घेतलं, माझ्या मते मला ठीक वाटतं. तुमचे मत, माझे मत वेगळे असू शकतात, पण आपण मैत्रिणी पक्क्या आहोत, हे मात्र आहे. तर ज्यांना होत आहेत त्यांना होऊ द्या. जास्त कोणी ऑब्जेक्शन घेऊ नका असं मला वाटते. तुमचे पण विचार वेगळे असतील तर तुम्ही पण आपले विचार मांडायचे. तर हे सगळं मला बोलायचं होतं तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे येऊ द्या मुख्य सेविका होऊन, ह्याच्यात अडथळा नको वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे बघा, माझा स्वतःचा विचार आहे, त्याच्यामध्ये तुमचे विचार वेगवेगळे असू शकतात, तुम्ही ते पण मांडा. आणि सगळ्यांच्या विचाराने हे काहीतरी निर्णय येणार आहे. म्हणून माझे एकटीचे विचार नाही, मला वैयक्तिक असं वाटलं म्हणून मी तुम्हाला बोलले. तर आणि दुसरा मुद्दा आपण घेतला तर आता मुख्य सेविकेचं झालं. मदतनीसमधून पदोत्तरी सेविकेला देतात, तर स्थानिक मदतनीसला आदिमान भेटला पाहिजे. शिक्षण असेल, आधी तर क्रायटेरिया समजून घ्या. ज्या नवीन मदतनीस आल्यात त्यांना कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्यांच्या आता काही असं स्थानिकच पाहिजे असं काही क्रायटेरिया नाही, तर कुठल्या महिला कुठं पण नोकरी करू शकतात. तर त्यांचे पर्सेंटेज असतात, बाबा तिला कॉम्प्युटर येते का, MSCIT येते का, तिला कॉम्प्युटरवर मोबाईलवर पूर्णपणे काम करता येते का. तर आता ती मदतनीस उद्याची भाविका सेविका आणि सेविकामधून मुख्य सेविका होणार आहे. तर आता सरकारने जी अट टाकली तर त्याच्यात वाईट काय आहे, माझं म्हणणं असं आहे. तुमचे विचार वेगळे असू शकतात, कमेंट करा. निगेटिव्ह बोला, पॉझिटिव्ह बोला, सकारात्मक बोला. मला बोलणाऱ्या लिहिणाऱ्या महिला आवडतात.
मला असं नाही की मी चुकत नाही, तुम्ही मला कसं बोलणार. नक्की चुकते मी, बोला. मी तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स बघूनच व्हिडिओ करते. खूप महिलांचे मला कमेंट होते की आता मुख्य सेविकेची भरती होऊ द्यावी, कुणी अडथळा आणू नये. तर म्हणून मी तुम्हाला हे सगळ्यांकडून विचार मांडले आणि माझा पण वैयक्तिक विचार हाच आहे. तर तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. विचार मांडण्यात कुणाला अडथळा नाही आहे. बरोबर आहे ना तायांनो? आपण सगळ्यांनी आपले विचार मांडायचे आहेत, त्याच्यामध्ये काही एक टेन्शन नाही. आणि दुसरं म्हणजे मला तुम्हाला हे बोलायचं होतं की तायांनो, आता जर मुख्य सेविकेची भरती झाली तर आपल्यावरचं कामाचं थोडं प्रेशर वाचेल. कारण माझ्या काही भगिनींना ऑफिसमधचं काम पण करावं लागतं, ज्यांना अनुभव आहे. तर त्यांचा प्रेशर वाचेल. तेवढ्या मानधनामध्येच आपले काम करून लवकर घरी जातील. मदतमधून मुख्य सेवकांना जाऊन करावी लागते त्यांना. खूप महिला आपल्या मदत करत आहेत अनुभवी, आणि मग त्यांना त्रास वाढतो. त्यांना अंगणवाडीचं पण काम करायचं, ऑफिसचं पण. तर थोडं त्यांचा त्रास कमी होईल आणि आपल्यामधल्या 4 भगिनींना मुख्य सेविकाची नोकरी मिळेल आणि त्यांच्या जागी 4 आपल्या मुख्य सेविकेच्या जागी सेविका येतील, सेविकाच्या जागी मदतनीस येतील. शेवटी महिलांमधूनच महिलांना एक नोकरी भेटेल. बरोबर आहे. म्हणून मुख्य सेविकेच्या पदावर आता कोणी अडथळा आणू नका. आनंदाने फायली जमा करतायत तर भरू द्या. आणि मुख्य सेविका होण्यासाठी काय आहे ते तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी सगळं सांगणार नाही. कारण वसीमा की बोली मग बंदूकची गोली, वसीमा की बोली बंदूकची गोली. लागली, सोडली तर सोडली, परत घेत नसते. म्हणून नको बोलायचं, सगळं माहिती आहे तुम्हाला. म्हणून तयारी ठेवा. त्याच्यापेक्षा माझ्याकडे जर काही पैसा आला तर मी मस्त घर घेईन गावात, तिथं चांगला बगीचा मानवेल, झाडं लावेल, फुलं, अंगणवाडीची मुलं आणि बागेतली फुलं माझ्या जीवनाचा उद्देश आहे. म्हणून मला माझे आणि तुमचे विचार वेगळे आहेत, पण तुमच्या आणि माझा प्रोफेशनल जॉब एकच आहे. म्हणून मी तुमच्याशी डिस्कस करते. हा संवाद आहे. माझ्या बोलण्यावरून काही निर्णय होणार नाही, आपल्या सगळ्याच्या बोलण्यावरून निर्णय आहे. पाऊस खूप धो-धो कोसळत आहे, पण मला खूप दिवस झालं होतं तुमच्याबरोबर बोलायचं होतं, व्हिडिओ केला नव्हता. म्हणून म्हणलं आज बोलूया, नक्कीच व्हिडिओ करूया आणि तुमचे पण मत जाणून घेऊया, माझे पण म्हणते. तर तायांनो, घाबरण्यासारखं काहीच नाही. ज्यांच्या इच्छा आहेत त्यांना पूर्ण होऊ द्या. काही माझ्या भगिनी सकाळी लवकर उठल्या पाणी भरपूर पित नाहीत, जेवण वेळेवर करत नाहीत, नाश्ता करत नाहीत, गोळ्या असल्या तर गोळ्या घेत नाहीत. अहो, या आत्म्याला एवढं कशाला तडपडायचं गं तायांनो? मग नंतर तो तडपलेला आत्मावरी गेला, शरीर तर जळून जातं किंवा पुरून जातं, पण तो आत्मावरी गेला की मग तो कोणाला तरी भूत बघून लिंबू माग, पिवळे भात माग, अंडी माग, कोंबड्या माग, मोठीच आशा राहिली तर बकरं माग. त्याच्यापेक्षा खाऊन पिऊन मरायचं, मस्त टणटणीत राहायचं. सुदृढ बालकं आवडतात मला. अंगणवाडीत पण सुदृढ टीचर पाहिजे. सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाणी घ्यायचा, मस्त नाश्ता करायचा, पोहे खा, चपाती, भाजी, भाकरी खा, शिळी भाकरी आणि ताजी भाजी मला खूप आवडते. त्याच्यामध्ये विटॅमिन पण असतात, खाऊन बघा. आणि मग कामावर निघा. नाश्ता केल्याशिवाय कामावर जायचं नाही. सगळं काम थांबवून मुलं सोडली, मुलांना जेवण दिलं की स्वतःचं जेवण करायचं. आठवणीत ठेवा. 4 वाजता बरोबर नाश्ता करायचा, संध्याकाळी 8ला. त्याच्यामध्ये सलाद वगैरे आणि ज्या फळाचं मोसम आहे ते फळं खायचं. खूप कमजोर झालेले आहेत. खूप भगिनींचे व्हिडिओ वगैरे येतात ना, काही कार्यक्रम वगैरे ॲक्टिव्हिटी करतात. खूप खराब झालात तुम्ही. स्वतःची काळजी घ्या. बघा, मी स्वतःची काळजी घेत नव्हते कारण मी खूप बोलायची, एवढी बोलायची, एवढी ओरडायची की घशाचं डॉक्टरकडे द्यावा लागला घसा, तेव्हा मी बरी झाली. असं करूच नाही की आता मी बोलायचं कमी केलं. एवढं बोलणं पण बरोबर नाही, माझ्या शरीराला ते चांगलं नाही. कमी केलं. तर मी माझ्या स्वतःवर प्रेम करते म्हणून हे सगळं कमी केलं. आज 80 वर्ष झाले देश स्वतंत्र होऊन. आपण स्वातंत्र्य झालंत का? सावित्री घरोघरी आहे, पण आपल्याला ज्योतिबाचा शोध जारी आहे. ज्योतिबा घडत नाहीत, अजून पण सावित्रीच घडत आहेत. गर्व आहे आपल्या अंगणवाडी नोकरीचा. ठेवा तायांनो. जेव्हा आपण जातो आणि मुलांनी टीचर करून आवाज दिला तर मन भरून येतो. हेच माझं प्रेम आहे आणि माझ्यावर मुलं प्रेम करतात. मी खूप चांगला स्वतंत्रता दिवस मी कुठे बोलवतात, मला झेंडावंदनाला या, VIP गेस्ट म्हणून बोलवतात, कार्यक्रमाला होतात. मी कुठं जात नाही. माझ्या अंगणवाडीच्या आजूबाजूची मुलं सगळी गोळा करून मी त्यांच्यामध्ये मस्त कार्यक्रम करते आणि मला खूप त्याचा आनंद होतो. तुम्हाला ग्रुपमध्ये व्हिडिओ फोटो पाठवेल मी. बघा, दुःख सगळ्याला आहे, कुणाला दुःख नाही. मी जर माझे दुःख तुम्हाला सांगायला बसले, माझ्याबरोबर भूतकाळामध्ये काय झालं तर तुम्ही रडताल. पण ते माझ्यासाठी देवाने दिलेली वरी बसलेली आणि एक ऑपॉर्च्युनिटी होती की मस्त रोल ह्याच ॲक्टर करू शकते, ह्यालाच हे सगळं द्या. जे दुःख घ्यायची तयारी आहे त्यालाच देव देतो.
ज्यांची तयारी नाही त्याला देत नाही. आता माझी तयारी नाही. मी म्हणलं मला दुःख नाही पाहिजे, मला पाहिजे आनंद, शांती जीवनात, सेलिब्रेशन पाहिजे आणि पैसा पण पाहिजे. मी मागायला सुरुवात केली, माझ्याकडे पैसे यायला लागले. मागितल्याशिवाय आई बाळाला दूध पाजत नाही, आपण बघितलेलं आहे. मग आपण कुठले कोण? बरोबर आहे ना? आनंदात राहा. सुपरवायझरची नोकरी मिळत असली तर आनंदात करा, नाही मिळत असली तर दुप्पट आनंदाने सेविकेची नोकरी करा. तुमच्याकडे करायला काहीतरी आहे जीवनात. खूप रिकामी लोक बसल्यात. रोज असताना येताना महिला मला विचारतात, अंगणवाडीमध्ये कसं लागायचं ताई, काय क्रायटेरिया आहे, काय शिक्षण पाहिजे. तळमळतायत अंगणवाडीची नोकरी करायला. तुम्हाला अंगणवाडीची नोकरी आहे, त्याचं तुम्ही समाधान माना. मला काही काही महिलांचे मेसेज येतात, मी रोज मुलात बसते, मी फळबाग लावली. आत्ता बघा पावसाचे दिवस आहेत, गावाकडच्या माझ्या सगळ्या भगिनी, तुम्ही असं नाही बोलू शकत की पाणी नाही. झाडं लावा, झाडं लावा. आपली किचन बाग बनवा, छोटी छोटी झाडं. बघा मी माझ्या मुंबईच्या घरातसुद्धा लावते मी झाडं, कधी दाखवेन तुम्हाला व्हिडिओ. तर झाडं लावा, झाडं जपा. मुलं आणि फुलं, झाडं हे आपल्याला लक्ष ठेवायचं वरी बसल्याला तो. कारण मुलांमध्ये देवाचं रूप असतं आणि झाडांझुडपामध्ये निसर्गाचं रूप असतं. दोन्ही जपायची. मी दोन्ही जपते, तुम्ही पण जपा. म्हणून तायांनो घाबरून जाऊ नका, व्यवस्थित राहा, आनंदात राहा. सगळ्यांना आनंदात राहू द्यायचं, कुणाला पण वाईट बोलायचं नाही. नाहीतर एखादी मुख्य सेविका होऊन आली तर तिला दगड बिगड घालू नका बिचारीला. तिने पण मेहनत करून काहीतरी करून येणार आहे, एवढं नक्की. मी सांगेन तुम्हाला, गुपित आहे. सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना? लिहिताना पण मला कमेंटमध्ये, ताई असं मुख्य सेविका होतात, तसं होतात. मुख्य सेविका होण्यासाठी आता कोणती पुस्तकं वाचायची हे सुद्धा मला महिलांनी कमेंट केलं आहे. काय नाही, तुझ्या अनुभवावर रिव्हिजन कर, उजळणी कर, तू नक्की होशील ताई. हो ये, पण त्रास देऊ नको आल्यावर. मग आम्ही काढू चांगली तुझी खरटपट्टी, तू पण आमच्यातली सेविका होतीस. बरोबर आहे का नाही? आपल्यामधून आली ना आपल्यालाच हुशारी दाखवली तर तिची आपण जागा तिला दाखवून देऊ. मैत्रीण म्हणून आलीस तर स्वागत, शत्रू म्हणून आलीस तर मग काय करायचं ते माहिती आहे. कारण आम्ही जेव्हा आंदोलन करता असतो तेव्हाच तुझा विरोध करतो ताई. आम्ही रोज तुझ्या मैत्रिणीचा. एका ताटात जेवायचं, विचाराचे मतभेद ठेवायचं. आज काय चाललंय देशात बघा, जेवणारे एका ताटात जेवतात आणि वेगवेगळ्या स्टेजवर जाऊन भांडणं लावतात. त्यांचं ऐकायचं नाही. जात धर्म पक्षपात हा आपल्याला करायचा नाही. आज कोणी कोणी शपथ घेतली. आजची शपथ मला खूपच आवडली की विधवा परितप्पा, महिलांना मान द्यायचा, त्यांना कार्यक्रमाला बोलवायचं, असे कार्यक्रम करायचे. आपलं कामच आहे. हे बघा, जेव्हा देशावर संकट येतं सगळ्यात आधी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस कर्मचारी, मानधनी लोकच पुढे असतात. कारण आपण सैनिक आहोत. सैनिकावरच सगळे युद्ध अवलंबून आहे. किती युद्ध जिंकले आपण, जनगणना केली, SRIचं एवढं अवघड काम. बापरे, ते BLO जे करत होते ना महिला, खरंच त्यांना सॅल्यूट आहे माझ्याकडून. आज मी देशातून त्यांना सॅल्यूट करते ज्यांनी SRIचं काम केलं. BLO म्हणून माझ्या भगिनी, खूप कठीण काम होतं, मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. काही माझ्या भगिनी करत होता, त्यांना मी मदत पण केलेली आहे. खूप कठीण काम होतं. माझा फॉर्म भरताना मी गेली होते तेव्हा किती कठीण काम आहे मला समजलं. आणि आमच्या महिलांनी त्याचा फडशा पाडला. हे बघा, विश्वास ज्याच्यावर आहे त्यालाच माणूस काम देतो. आपल्याकडे ते लोक बघत नाहीत. आज भाषण आपण बघणार आहोत. पंतप्रधान काय बोलतात, मुख्यमंत्री काय बोलतात आपल्यासाठी, आणि त्याच्यावरून पुढचा निर्णय आम्ही घेणार आहोत. आता तुम्हाला थोडी सरप्राईज आहे, लवकरच ती भेटणार आहे. मी एका जिल्ह्यात येणार आहे, त्या जिल्ह्याचं नाव लवकरच कळेल. तिथल्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना मी मला भेटायला बोलवणार आहे. आपण भेटू, मस्त मज्जा करू, चटणी भाकरी मिळून खाऊ. या ग सुपरवायझर होऊन, शेवटची भेट आहे आता तुमची सेविका म्हणून. या सुपरवायझर होऊन, नीट आला तर स्वागत, आधीच सांगून ठेवतो. वाकडा आलात तर आम्ही त्याच्यापेक्षा डबल वाकडं, बरोबर का नाही? अहो बाळा आडवं आलं, एवढं मेहनत करतो, आडवं आलं आणि कापून काढलं गावात मन आहे, तर ह्या कुठल्या लागून गेल्या शाणे? येऊ द्या, कोणी येऊ द्या. जर आपण चुकीचं नाही वागलं, आपण अंगणवाडीत 10 मुलं घेऊन बसलो आहे, मुलांना खाऊ देतो आहे, पूर्व प्राथमिक शिक्षण देतो आहे, अंगणवाडीची कामं करतो आहे, ज्या आपल्या 6 सेवा आहेत, आता ॲडिशनल सेवा पण करतो आहे. घाबरायची काय गरज आहे? कुणाला घाबरायचं? स्वतःला घाबरा. हा CCTV कॅमेरा दिवसभर चालू असतो. लोकाला घाबरायची गरज नाही. स्वतःच्या म्हणतात ना, मनाचा विचार पक्का पाहिजे. जे मन म्हणतं तेच करायचे. 4 लोक काय बोलतात त्याच्याकडे विचार करू नका. 4 लोकांसाठी जगू नका. आपल्या 13व्याला म्हणते गरम गरम पुडी आण, काय नाही बोलणार 4 लोक.
चांगली होती, 4 दिवस रडतील, बोंबलतील आणि जिवंत असताना लोक जगू देत नाहीत आणि मेल्यावर तिथे झोपू पण देत नाहीत. अशी होती, तशी होती, ती होती, ती होती. चुगली ग्रुप बंद करावा. मास्टरच्या काही 1-2 असतात बघा, मी त्यांची नावं ठेवलेले आहेत. कोण? गुलाबी पेस्टमेन, आणि आता पिवळा पिऊन पण तयार झाले. बरोबर मिरची लागते जे करतात काम अशी. आपल्याच भगिनीच्या जाऊन चाड्या लावायच्या, त्यांना खाली बघवायला लावायचं. मी सत्ताशानी तुला मॅडम 13,000च्या वर 1 रुपयासुद्धा देत नाही, उलट भाड्याचे तिचे पैसे जातात. मरू द्या तिला, करू द्या चाड्या, बोंबलू द्या तिला आपल्या नावाने, आपण अजून मज्जा करायची. तिनं विचार केला पाहिजे की हा कशा आनंदी राहतात. मिळून राहा, तिला एकटीला करा ना बाजूला, जाऊ द्या मॅडम बरोबर तिला. मॅडम 3 वर्षांनी जाते, तिला घेऊन जा म्हणायचं तुझं पार्सल, जसं होतं तसं चाडबुचकं पार्सल. असल्या महिलांचे मला खूप राग येतो. नियमाने वागायचं आणि तळ्यात मळ्यात नाही. बघा, मी जेव्हा अंगणवाडीत असते, अंगणवाडीची कामं 100% करते. युनियनमध्ये उभा राहते ते 100% लढा देते. म्हणून तुम्ही नीटच वागायचं. स्वतःच्या आत्मा तडपडू नका, खाऊन पिऊन घ्या. आणि खूप दिवसांनी भेटला तर आनंद झाला ताई. मला स्वातंत्र्य दिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लवकरच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, चांगलं वेतन येईल, खूप सारे लोक लढाया देत आहेत आणि तुमच्यासाठी सरप्राईज आहे. थोड्याच दिवसात मी एका जिल्ह्यात येणार आहे, तुम्हाला त्याचं नाव सांगेन आणि आपण भेटूया सगळ्यांनी, मज्जा करूया. लवकरच मी सांगेन तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांना पाठवा. ह्या माझ्या प्रिय भगिनी, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ आहेत. 2-4 चाडबुचक्यांसाठी मी काय माझे बोलणं थांबवणार नाही. मी नेहमी बोलणार, सत्य बोलणार. सत्य बोलायला मला माझ्या संविधानाने अधिकार दिलेला आहे. मी बोलणार, मी कोणाला घाबरत नाही. चला, धन्यवाद. व्हिडिओ पुढे पाठवा. सबस्क्राईब कर ग नवीन ताई, बघतेच ना व्हिडिओ. खूप दिवसांनी व्हिडिओ केला. मला पण तुमची आठवण येते होती, कशाने बोलायला होत नव्हतं. मी ग्रुपमध्ये आवाज पण टाकला होता. आता ठणठणीत आहे, बरी आहे आणि प्रत्येक शनिवारी व्हिडिओ करणार आहे. धन्यवाद, बाय बाय. सगळ्यांना माझं भरपूर प्रेम. तुम्ही 80 वर्षापेक्षा जास्ती जगा, 100 वर्ष जगा, मस्त खाल्ल्या पिल्ल्यावर बरं का. नाहीतर उगाच मी बोलेल तुम्ही 100 वर्ष जगा, माझा आशीर्वाद आहे, तुम्ही काय खाणार नाही, नाही जगणार. काम करा. ॲक्टिंग कशी करतात हिरोईन 2 तास, त्यांचा तिथे दुसरा नवरा असतो, दुसरा मुलगा असतो, पण घरी आल्यावर आपल्या नवऱ्यावर, आपल्या घरावर प्रेम करतात. तसं आपल्याला पण कामाची ॲक्टिंग करायची, सिरियस घ्यायचं नाही. आपल्याला कोण सिरियस घेतं आहे का? मानधनाचं वेतन करतं आहे का नाही? मग आपण कशाला त्यांना सिरियस घ्यायचं? जळतं आहे तसं जळू द्या, आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या मुलावर, स्वतःच्या नवऱ्यावर आणि मुलांवर, समाजाच्या आणि बागेच्या फुलावर. हे माझा जीवनाचा उद्देश आहे. तुमचा जीवनाचा उद्देश काय आहे तुम्हाला नक्की कळवा तायांनो, आणि मी पण तुम्हाला माझा उद्देश सांगितलेला आहे. धन्यवाद, बाय बाय, थँक्यू, लव यू माय ऑल फ्रेंड.